अनेक दिवसापासून या बिबट्याच्या प्रश्नावर दादांनी विधानसभेतही आपल्या परीने आवाज उठवला होता। माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी जवळपास 30 वर्षापूर्वी येणाऱ्या 25 वर्षात या बिबट्यांची संख्या कशी होईल यासाठी आत्ताच नसबंदी असो किंवा कायदे बदल असो हे नियोजन करावे अशी सूचना तत्कालीन सरकारांनाही केली होती, परंतु त्यावेळी कोणी दखल घेतली नाही आणि आता तर दखल घ्यायचा संबंधच येत नाही। कारण नेमकं सरकार बिबट्यासाठी आहे का माणसांसाठी आहे हे दादांनी विचारलं। दादा तुम्ही पत्र पाठवलेत, लोकांना जागा केलंय जीवितहानी वाचण्यासाठी, लोकांना शेती व्यवसाय करण्यासाठी, परंतु या सरकारला तुम्ही कितीही काही विचारलं, बिबट्यांचं काय, कर्जमाफीचं काय, शेतमालाच्या भावाचं काय, बहुतेक तुमच्या पत्राला उत्तर जय जय श्रीराम एवढंच येईल असं मला वाटतं। त्यामुळं आपण लोकांनीच आता हा उठाव हाती घेऊन या बिबट्यांबाबत केंद्रानेच कायदे बदल करावेत अशी मागणी एक शेतकरी या नात्याने मी करतो।